मनसेची मान्यता रद्द होण्याची शक्यता एकही आमदार नसल्यामुळे आणि मतांच्या कमी टक्केवारीचा बसू शकतो फटका। विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांची माहिती। मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याची शक्यता। फडणवीसांच्या नावाला विरोध असण्याचं कारण नाही, छगन भुजबळ यांनी केलं स्पष्ट। आरएसएसच्या मदतीमुळे राज्यामध्ये महायुती 225च्या पार गेल्याची चर्चा। लाडकी बहीण आणि महायुतीमधील समन्वयाने विजय सुकर झाल्याचं जाणकारांचं विश्लेषण। मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देवेंद्र फडणवीसांना पसंती, सूत्रांची माहिती। मात्र मोदी शहांच्या मनामध्ये नेमकं काय याची उत्कंठा। माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट। काँग्रेसच्या मागणीनंतर निवडणूक आयोगानं केलं होतं पदमुक्त। एकनाथ शिंदे पुढच्या 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले पाहिजेत। लाडक्या बहिणींच्या घोषणा। लाडक्या बहिणींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ओवाळणी। पुन्हा लोकांमध्ये जाऊन उभारी घेणार शरद पवार यांनी व्यक्त केला निर्धार। निकाल अपेक्षित नाही, पराभवाचं विश्लेषण करणार असल्याचं केलं स्पष्ट। शरद पवारांचे काही आमदार आमच्या संपर्कात। राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांचा दावा। विधानसभेमधल्या पराभवाच्या नंतर शरद पवारांना आणखी एक धक्का बसणार का याचीही चर्चा। महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला एबीपी माझाच्या हाती। भाजपला सर्वाधिक 21, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता। 26 तारखेच्या आधी नव्या सरकारचा शपथविधी झाला नाही तरी राष्ट्रपती राजवटीची शक्यता कमी। भूतकाळामधल्या उदाहरणांचा कायदेतज्ञांनी दिला दाखला। ऋषभ पंत ठरला आयपीएलच्या इतिहासामधला सर्वात महागडा खेळाडू। लखनौ सुपर जायंट्सनी पंतसाठी मोजले 27 कोटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।